त्यामुळे नगरसेवक दारात तर बसता येते जाऊ. त्याचबरोबर इथल्या लोकल नेत्यांनी सुद्धा आपापल्या टोळक्याला सांभाळणं गरजेचं आहे. रस्ता गटारी पाहिजे आम्हाला. गटरीकडे लक्ष पाहिजे का नको? म्हणजे जिथं सकाळी पाणी पाहिजे तिथे तुम्ही संध्याकाळी पाणी देताय. दिवसभर काम करायचं का संध्याकाळी पाणी भरायचं का जेवण करायचं या समस्या आहेत. जो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करेल आणि समाजाचा विचार करणारा नगरसेवक पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. शहरात सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 17 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत, या प्रभागाचा कितपत विकास झालाय, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा असणार आहेत, हे आपण सविस्तरपणे या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी निवडणूक होते महापालिकेची, याआधी प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेलच, कारण काय प्रशासक वरच्या लेवल नसते. नगरसेवक कसं ग्राउंड फ्लोअरनं त्याला भरपूर माहिती असते, त्यामुळे प्रभागात काय चाललंय काय कमी आहे ते नगरसेवकला माहीत असते. प्रशासक कसं वरच्या लेवलला असते, त्यामुळे नगरसेवक पाहिजेलच. कारण काय आता कचऱ्याची समस्या आहे, गटरीची आहे, अतिक्रमण वगैरे भरपूर काय काय. कचऱ्याचं मेन म्हणजे कचऱ्याचं हे मोठं आहे. त्यामुळे काय कसा असावा निवडून येणार नगरसेवक? काय सामान्य जनतेला समजून घेणारा, म्हणजे काय समस्या आहेत ते जाणून घेणारा असावा. जनतेच्या मनातलं काय कमी आहे, म्हणजे कुठली गोष्टी कमी आहेत, काय काय ते समजून घेणारा असावा. त्या दृष्टीने सगळं व्यवहार चालवणारा असावा. एकंदरीत बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणूक होते. काय सांगाल की प्रभागाचा विकास झालाय काय? तसा बऱ्यापैकी झालेला आहे का. आत्ता काळांतरात इलेक्शन लागल्यापासून थोडं व्हायला लागला. मग काय होईल, विकास होण्याच्या दृष्टीने नगरसेवक कसा यायला पाहिजे. काय या एकंदरीत काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? ते काय सांगू शकत नाही आता. अनेक वर्षांनी निवडणूक होते महापालिकेची, याआधी प्रशासक होतो. काय होतं मला वाटते प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेलच. नगरसेवक पाहिजेलच. नगरसेवक असल्याशिवाय कुठल्या सुविधा ते होत नाहीत ना. आता हे ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी गटर नाहीत, यांची परिस्थिती दखल घ्यावी आमचं आहे. बाकी काय काय वाटते की निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडणं कामं करणारा पाहिजे बाबा. कामं करणारा पाहिजे, कामं झाली पाहिजेत असं नगरसेवक पाहिजे. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आता तसं काय सांगू शकत नाही. सत्तेधारी कोण पण येऊ शकतात. अनेक वर्षांनी निवडणूक होते महापालिकेची, याआधी प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक तुम्हाला पाहिजे? नगरसेवक आता जे आहे, आता ही पॅनल मार्फत आहे ना, ही इलेक्शन पॅनल मार्फत इलेक्शन आहे. आता हे एका भागात जवळजवळ 4 नगरसेवक हे काम करणार आहेत. त्यामुळं वाटतंय की आता थोडंफार बदल होईल. हे 4 नगरसेवक मिळून थोडंफार ह्या राजनगर भागाचं बहुतेक चांगलं विकास कामं करतील अशी आशा आहे. आणि बरंच काही राजनगरामध्ये ह्या भागात व्यसन म्हणा, दारू, गुटखा, गांजा अशा पद्धतीचे लोक, सगळी तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे. त्यामुळं त्यांच्या त्या दुष्ट प्रवृत्तीपासून तरुण पिढीचं कसं हे होईल, संरक्षण होईल, हे जास्तीत जास्त या भावी जे आता 4 उमेदवार आम्ही निवडणार आहे त्यांनी करावं अशी सर्व राजनगर भागातील जनतेची आशा आहे. या प्रभागातील समस्या काय आहेत? याच प्रभागातील समस्या म्हणजे तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी चाललेली आहे. गांजा म्हणा, दारू म्हणा, गुटखा म्हणा. त्यामुळे लोक शिक्षणाकडं
कल कमी आहे. जास्तीत जास्त याकडे लक्ष द्यावं की जेणेकरून व्यसनाधीनता कमी व्हावी आणि लोक शिक्षणाच्या तरुण पिढी ही शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जावी आणि त्यांनी स्वतःचा विकास करून घ्यावा. काय वाटते कोणत्या पक्ष सत्ता महापालिकेवर यावी? सत्तेबाबतीत तसं काय सांगू शकत नाही, परंतु या भागात आमचे काँग्रेसच प्रबळ आहे असं वाटतं आणि काँग्रेसच येणार. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा? नगरसेवक मिळाला तर बरं आहे, उत्तम आहे. प्रशासकांकडे गेले की उडवाउडीची उत्तरं, दाद न घेणं, ह्या गोष्टी कंटिन्यू त्यांच्या चालू असतात. आम्ही स्वतः 1-2-3 प्रश्न घेऊन गेलो प्रभागाचे, पण प्रशासक म्हणावं तेवढं आपल्याला दाद देत नाहीत. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? निवडून येणारा नगरसेवक त्याला प्रश्नांची जाण असावी, इथल्या समस्याची त्याला माहिती असावी. आरोग्य सुविधा इथं मिळत नाहीत वेळेत, कचरा उठाव होत नाही, लाईटीचा प्रॉब्लेम सतत आहे किंवा चोऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि आलेल्या इथं जे 2 नंबर धंदे चालू आहेत त्याच्यावर लवकर तात्काळ बंदी व्हावी. एकंदरीत बघायला गेलं तर समस्या प्रमुख येथील काय असणार आहेत? नागरिकांच्या येथील मागण्या प्रमुख काय आहेत? कसं आहे, इथली जनता गोरगरिबी जनता आहे, रोज उठून कामाला जाणारी जनता आहे. कामाला गेल्याशिवाय त्यांचं पोट पाणी चालत नाही. अशा वेळेत काय होते, पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच. म्हणजे जिथं सकाळी पाणी पाहिजे तिथे तुम्ही संध्याकाळी पाणी देताय. दिवसभर काम करायचं का संध्याकाळी पाणी भरायचं का जेवण करायचं, हे आहेत समस्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं लोकल संडास बाथरूम भरपूर आहेत, त्याची स्वच्छ सुविधा होत नाही. परत कचरा उठाव वेळेत होत नाही इथं आणि स्लम एरिया असल्यामुळं जरा नशेचं प्रमाण जास्त झालं इकडं. त्यामुळे नगरसेवक आल्यामुळे बरं पडेल आम्हाला. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटते? ते आता सध्या आपण तर काही नागरिक म्हणून सिद्ध करू शकत नाही. त्या कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. नगरसेवक असल्याला आम्हाला बोलायचं जागा राहिली. प्रशासन ते भेटायचं का आम्हाला? एक तर मधला भेटतच नाही ते त्यामुळे नगरसेवक दारात तर बसता येते जाऊ. त्यामुळे प्रशासक नाही, नगरसेवक चांगला. या प्रभागात विकास झालाय का प्रभागाचा? 50% तरी झालाय, 50% तरी विकास झालेला आहे. त्यामुळे काही अडचण नाही. काय अजून प्रमुख समस्या काय आहे तिथल्या? प्रमुख समस्या रस्ते आणि गटर. काय वाटते, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? पण काँग्रेसची आली तर लईच बरं झालं. महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होत आहे. काय सांगाल की या प्रभागाचा विकास झालाय का? विकास झालाय खरं आमचा अजून रस्ता आलेला नाही, गटारी आलेला नाही. रस्ता गटारी पाहिजे आम्हाला. काय अजून प्रमुख प्रश्न काय येतील समस्या? समस्या म्हणजे पाणी, अजून ही आम्हाला ही पाहिजे आहे, रस्ता गटारी. अनेक वर्षांनी निवडणूक होते. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? कारभार नगरसेवकच. असं का? कारण की आम्हाला गटरी पाहिजे, आम्हाला व्यवसायासाठी पण काय तर पाहिजे आम्हाला ना. आता निवडणुका पण आल्या जवळ, मग आमच्यात लहान मुलं आहेत, पोरं आहेत, रस्ते झालेत खरं गटरीकडे कोण लक्ष दिलेच नाहीत आणि गटर काढायला कोण येतच नाहीत. नाही, आमची गटरी तुंबलेली असतात तरी सुद्धा कोण इकडे लक्ष देत नाहीत. गटरी आता तुम्ही बघू शकता आमची गटरी किती तुंबलेली. मग आमच्याकडे लक्ष पाहिजे ना थोडंफार तरी पण. गटरीकडे लक्ष पाहिजे का नको? मग निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? चांगला असावा. कारण की कसं आहे सांगू, आम्ही मतदान करतोय ना तिथं बी लक्ष त्यांनी द्यायला पाहिजे ना. दुर्लक्ष करून चालणार नाही. नुसतं रस्ता झाले तुम्ही रिकामं झालं असता, गटरीकडे लक्ष नाही, आमच्या व्यवसायांच्याकडे लक्ष नाही. काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? कोणती पण महानगरपालिकेची घर. काय समस्या काय तो इथल्या? इथल्या समस्या काय आहेत? आमच्या ह्या दारातली काही रोडचं अजून हे केलेलं नाही त्यांनी, गटराचा विचार केलेला नाही. काय हे सगळी चौकडी झाली पण एवढं आमचं, जसे आम्ही आता इथं येऊन आता 30-35 वर्ष झालं, 40 वर्ष होईतच आलेत. त्याचे आमचे लेकरावांचे या हे जी शाळेची किंवा ही अशी त्यांनी मोफत ही अशी व्यवस्था करावी ही आमची इच्छा आहे. हे बायांचं काय तर रोजगार हे मोफत ही लावा बायांचं. एकट्या जर मग गाड्यावर कसं चालणार आमची घरं? कुठं तर बायांचं काय तर सोय केली पाहिजे ना. बाया घरी बसून आता ते एकाला 4-4 मुलं आहेत, ते एकटा मुलगा काय करणार सांगा?
मग हेच आम्हाला पाहिजे. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की तुम्हाला नगरसेवक हवाय? लक्षात घ्या, नगरसेवक कधीही चांगलं, कारण की प्रत्येक भागामध्ये तो नगरसेवक का नेमला जातो की तिथल्या लोकांच्या अडीअडचणी त्यांना तिथं सुविधा देण्यासाठी पाहिजे. पण गेले 10 वर्षापासून नगरसेवकच नाही आहे, त्यामुळे याचा सगळा आंधळा कारभारच चालू आहे, कांदे कोशिंबीर म्हणू शकतोय. लक्षात घ्या, इथं आम्ही आता गेले 40 वर्ष राहतोय. हा भाग जर बघितला तुम्ही राजनगरचा, तर इथं सुशिक्षित वर्ग पण आहे, झोपडपट्टीसारखी पण आहे, रोजगार हातावर मिळवणारा ह्यांचा हा जो इथला लोकांचा आहे, तर दोन्ही असा मिक्स हा भाग आहे. तसं बघायला गेलं तर इथं सुविधा खूप व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं होत नाही आहेत. आम्ही तर राहतोय, अजून आम्हाला ड्रेनेज सिस्टम नाही आहे, ड्रेनेज लाईन जोडलेली नाही. लक्षात घ्या, त्यामुळं इथले प्रश्न इतके असे आहेत की हे प्रशासनाला प्रत्येक वेळेस आपण जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक वेळेस धडकून त्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे एक प्रशासनाशी भांडण्यासाठी किंवा ते कामं करून घेण्यासाठी नगरसेवक इथं गरजेचंच आहे. त्यामुळे एक चांगला, सूक्ष्म आणि एक काम करणारा, जो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करेल आणि समाजाचा विचार करणारा नगरसेवक पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. एकंदरीत काय वाटते की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्या या प्रभागात आहे, प्रमुख समस्या येथील काय आहेत? प्रमुख समस्या म्हणजे बघा, आता इथं टवाळकी, गुंड, मावाली पोरांचा चौकामध्ये वावर असतोय, सांगायला गेलं तर ऐकत नाहीत. त्याच्यावर प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. CCTV सारखे उपक्रम तुम्ही चौकात राबवलाय, पण त्याचा फायदा काय? पोलीस प्रशासनानं ह्याच्यावरती काहीतरी विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळी इथं लक्षात घ्या की एखादा संकट आल्यानंतरच प्रशासन जागं होणार आहे का? म्हणजे सुविधा तर पाहिजेतच, त्याचबरोबर इथल्या लोकल नेत्यांनी सुद्धा आपापल्या टोळक्यानं सांभाळणं गरजेचं आहे. लक्षात आलं काय? सर, काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? मी मगाशीच म्हणलं साहेब, मी कुठल्याही पक्षाशी बिलॉंग किंवा बिलीव्ह करत नाही. फक्त एक समाजकार्य करणारा, समाजामध्ये सगळ्यांचं रक्षण, त्यांची कामं, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करणारा इथला एक उमेदवार कोणी असू दे, त्याच्या पाठीशी आम्ही कायम राहू. तर दर्शको, आताच आपण प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा, आज देखील या प्रभागाचा झालेला विकास असतील, येथील बेरोजगारीचा असणारा प्रश्न, हा आपण सविस्तरपणे येथील नागरिकांकडून जाणून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.